मुलांनो, बालराष्ट्र चेतना चॅनलमध्ये तुमचं स्वागत. दिवाळी म्हटली की किती मज्जा असते ना. छान छान दिवाळीचा फराळ, लाडू, चकली, करंजी. आहा, जिभेला पाणी सुटलं ना. आणि हो, फटाके असते, रांगोळी असते. आता तुम्ही म्हणाल, हे तर आम्हाला माहिती आहे. आजची गोष्ट फटाक्याबद्दल आहे की दिवाळीच्या फराळाबद्दल? बिलकुल नाही. स्टोरी सुरू करण्याअगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला माहिती आहे काय, दिवाळीचे 5 दिवस कोणते असतात? पटकन सांगा बरं. अगदी बरोबर. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा किंवा बळीप्रतिपदा आणि भाऊबीज. वाव, तुम्ही तर फार स्मार्ट आहात. वाव, किती धमाल ना दिवाळीत. पण कधी विचार केलात काय, या दिवसांना अशी नावे का आहेत? त्यामागे काय कथा आहे? जसं बघा, नरक चतुर्दशी या दिवशी नेमकं काय घडलं होतं? तुम्हाला माहिती आहे त्यामागली गोष्ट? चला, एक मजेदार पण थरारक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदा एक राक्षस होता. त्याचं नाव होतं नरकासूर. लहानपणी तो चांगला आणि हुशार होता असं म्हणतात. पण जसा जसा तो मोठा होत गेला, तो हट्टी, खडूस आणि क्रूर बनला. त्याने लोकांना त्रास देणं सुरू केलं. राज्यांवर जबरदस्ती सत्ता गाजवायला सुरुवात केली. आणि त्याने देवांवरही हल्ले केले. आणि त्याहून वाईट म्हणजे त्याने 16,000 राजकन्यांना कैद करून ठेवले होते. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. 16,000 राजकन्यांना त्याने कैद केलं होतं. आणि त्याच्याकडे एक जबरदस्त आणि जादुई शक्ती असलेला सेनापती होता. त्याचं नाव मूर. तो नरकासुराचा मुख्य रक्षक आणि लष्करी प्रमुख होता. ह्या दोघांनी इतका त्रास दिला होता की सगळे देव श्रीकृष्णाकडे मदतीला गेले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, चिंता नको, आधी मी मुराचा पराभव करतो आणि मग नरकासुराचा खेळ संपवतो. तुम्हाला माहिती आहे काय, कृष्णाबरोबर त्यांच्या धाडसी पत्नी सत्यभामाही गेल्या युद्धात. दोघेही बसले गरुड वाहनावर आणि पोहोचले नरकासुराच्या राज्यात. तिथे पोहोचताच काय झालं? धनधन बाण, शंख, गदा, एकदम युद्ध सुरू झालं. मूर जादुई शक्तींनी खूप जोरात लढत होता. पण शेवटी श्रीकृष्णांनी त्याला पराभूत केलं. आणि म्हणूनच श्रीकृष्णाला मुरारी म्हणजेच मुराचा संहार करणारा असं पण नाव पडलं बरं का. मूर नष्ट होताच नरकासुराची शक्ती कमी झाली. आणि मग श्रीकृष्ण आणि सत्यभामांनी एकत्र युद्ध करून नरकासुराला पराभूत केलं. आणि तेव्हा नरकासुराला कळलं की आता माझा शेवट आलाय. त्याने श्रीकृष्णाला विनंती केली. काय विनंती केली असेल बरं? की मला जिवंत ठेवा, माझं चुकलं, मला माफ करा. बिलकुल नाही. त्याने काय मागितलं माहिती आहे? त्याने म्हटलं, माझा मृत्यू लोकांनी आनंदाने साजरा करावा. हो, त्यांनी म्हटलं की माझा मृत्यू लोकांनी सेलिब्रेट करावा. त्यांना हे लक्षात राहू दे की वाईट कितीही मोठं असलं तरी शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो. आणि म्हणूनच त्या दिवसापासून तो नरक चतुर्दशी म्हणून दिवे लावून अभ्यंग स्नान करून साजरा करतो. ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला? पण ही गोष्ट ऐकून विसरायची नाही आहे. तर या गोष्टीमधनं आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. सांगा बरं, ह्या गोष्टीतनं तुम्हाला काय काय बोध मिळाला तो? हां, अगदी बरोबर. चांगुलपणाचा नेहमी विजय होतो. आणि वाईट संगतीपासनं नेहमी दूर राहायचं. आणि मुलांनो, मेहनत करा. चुका झाल्या तरी चालतील, पण वाईट मार्ग आणि वाईट सोबत कधीही ठेवायची नाही. चला, बाय. हॅपी दिवाळी.